सगळे रेडी वगैरे झाले. आता आम्हाला गाडी घ्यायला आली. आता डायरेक्ट गाडीत भेटू आणि डे 3 ब्लॉग इथून सुरू करू. चला. तर आता गाडी घ्यायला आले. गाडीत सगळे बसलेत. आता मी पण बसलो. आताशीच आम्ही पोहोचलो इकडे. बाहेर सगळे शेकोटी घेतात. तुम्हाला दाखवतो. इकडे सगळे बाहेर बसलेत. हे बघा, इथं पण सगळे बाहेर बसलेत. इथं जेगादा बसलाय, इथं पृथ्वीदा बसलाय आणि तिकडे सगळे विनोद काका बसलाय, आत्राज बसलाय आणि पिंटूदा बसलाय. आणि आताशीच पोहोचले आणि शेकोटी घेते. बघा ठंडी की देगी तो देख लेना दे दे तुरी तो मैं इसका नंबर 1 नंबर मेरा दे तेरा शूटिंग चलो वो आगे से सर वो तो देखा नहीं मैंने कभी यूट्यूब का कितने बज रहे होगी वो तो चैनल शादी में आया किती रात्री ते सवा 18 डिग्री आता टेम्परेचर आहे. अजून स्टार्ट झालंय 11:15 झाले तर 18 डिग्री. सकाळ होत पण तर मायनस मध्ये अजून मायनस होणार. ते 9-10 पर्यंत जाणार आहे. आणि बघा अजून सगळे चाय बी पितोय. आमचे बाकी सगळे माणसं बसलेत, बघू शकतात. अर्धे बाईकवर आलेत, अर्धे कारने आलेत. आता ती स्टार्टिंग आहे, इथून जर्नी स्टार्ट होणार आहे. किती जाने का है भाई? पावागढ़ कितना दूर है इधर से? 200-250 किलोमीटर. 250. और उधर का टेम्परेचर कितना है? वहाँ का रहेगा कुछ 10-8 डिग्री. बघा आता तिथं आम्ही सगळे शेकोटी घेतोय. एवढी थंडी वाजते. हा तुमचा ब्लॉगर, त्याला एवढी थंडी लागली, येडा झाला. आदमी तुझे कापतायत पूर्ण. चाय की जो टिचकी मारते हैं. काय नाही, त्याला चाय पितोय. गाडीत थंडी वाजायला लागले, चाय पितोय. किती वाजता निघायचं आता? काहीतरी 1 वाजता निघायचे. 2 वाजता. त्यांना विचार कसं जायचं? आम्ही त्यांना विचारूया कसं. सोमवार मी येणे त्यांना विचार कसं जायचं. सुनो आता कैसा जाने का? कुछ 1:30-2 बजे के आसपास निकलने का और गाड़ी से जाने का है. थोड़ा भी नाश्ता विस्ता करेंगे, भजिया भजिया चाय भी पियेंगे, उसके बाद निकलेंगे. भजी केली भजी. भजी खाऊन द्यायची. थोड़ा ठंडी अभी जाना पड़ेगा. उसके बाद फेमस गोटे 30 किलोमीटर लांब 30 किलोमीटर लांब आलाय भजी गुजरात खाण्यासाठी. के फेमस गोटे खाते जाने. क्या क्या क्या? गुजरात के फेमस गोटा गोटा क्या रहता है? भजिया. भजिया रहता है. असं काहीतरी फेमस गुजरातचं. ते खाऊ. ते खाऊ आम्ही मग निघू. एकदम सुरबुर. हा एकदम बाईक वरती कुडकुडला असा. कपड्यावर आता जर याच्या स्वेटर दाखवलं ना, असेल तुम्ही. तर बघा तिकडे बाकी सगळे पाडून ठेवलाय स्वेटर. बाकी सगळे थंडीमध्ये. तो काका कुडकुडलाय बाईकवर जाऊन. त्याच्या हात ते कापतायत पिंटूदाचे बाईक वरती. तर आता भजी आणले बघा मस्त. आता गुजरातीमध्ये यांना गोटे बोलतात. बघा मस्त थंडी आहे. परत गरम गरम भजी आणले आणि ते सगळे खात आहेत बघा. सगळ्यांना दिले. फक्त त्या दोघांना भेटले नाही, सगळे खात आहेत. 18 डिग्री टेम्परेचर आणि मस्त क्लायमेट आहे आणि त्यात भजी. त्या पहिला भजीची टेस्ट करूया आणि मला सांगतो. मस्त क्लायमेट पण भजी पण एक गरम गरम आहे पण. कैसा भजी? अच्छा है. अच्छा है. नमकीन कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. दूसरी साथ चटनी नहीं है खाली. सॉस है ना. सॉस सॉस लाए उधर. सॉस दिलाय. ले ला. सॉस दे. आपण सॉस खाते खाते भजी खाता मग. बगड़ी होत ते थोडं दे. लाव कपडे. 1 hour later. मित्रांनो तर फायनली वाजले 1:30. आता आम्ही निघतोय. त्या सगळ्यांची तयारी झाली आहे बघा. हे बघा सगळ्यांची तयारी झाली इथं. तर आता आपण जाऊया. आपल्याला गाडी पण येते घ्यायला. गाडी घ्यायला येतो पहिला. गाडी चला
बघा काय घेतलंयस? बघा पाणी घेतलंय. पाणी घेतलंय. तर आपली गाडी पुढे येते, पुढे जायचं त्याला. बघा एक गाडी आली इथं. ही एक गाडी आहे आणि अजून एक गाडी आहे. ही एकच गाडी आली. आता अजून एक गाडी पण येते. छोटा पुष्पा. हे बघा सगळे येतात. अजय अजय इथं वा. अजय इथं वा. तू पण चालले पावागडला? तू पण चालले? कुठं चालले? पावागडला. आजीला माहितीच नाही कुठे चालले. कुठे चालले? पावागडला कशाला चाललीस? कशा चालले? दर्शन घ्यायला. कसला आजी बोलते मी 10,000 पायरी चढणार आहे पावागडचा. चढशील पाय चढशील का? हा चढून पण कशाने लिफ्टने जाणारच ना. लिफ्टने जाणार नाही, क्रीमने जाणार की याने जाणार? बघूया आता एवढा वेळ आहे, चालायला लागलं तर चढेल सकल. पण एवढी ताकद आहे तुला 10,000 चढायला. हा माझी कर चला आता जाऊया. पावागड जर्नी स्टार्ट होईल. 8 डे 3 आहे. पावागड जर्नी स्टार्ट होईल. तर आता बसलाय गाडीत. बसत होतं ना त्यांच्या बाजूला. काका बसलाय, पिंटूदा बसलाय, इथं प्रीतीदा बसली, आजी बसले, इथं मी बसलोय, पुढे सोनूदा बसलाय. हो का, मी ड्रायव्हर. बस एवढी जण येते का गाडीत आणि अजून एक गाडी येते. तर आता वाजले 1:30 बरोबर टायमिंग वर 1:30 वाजलेत. आता निघणार आणि सकाळी 5:30-6 वाजता पोहोचणार बरोबर. तर आता इथे 18 डिग्री आहे. काय बोला तुला किती डिग्री असेल काय सांगू नाही शकत. आणि बोललं तर एकदम चौकावरती मंदिर आहे, तर आपण काय बोलू नाही शकत किती थंडी असेल. स्वेटर घाल ना. तर आता मला तर काय कळत पण नसेल. तर आम्हाला पोहोचेपर्यंत 3.5 तास लागतील. 6 वाजता आपण पोहोचलो तर आपल्याला काहीतरी 1.5 तास लागतील वर. तर आपण तिकडून पावागड चढायला आपल्याला 3.5 तास लागतील बरोबर. मग तिथून आपण चढू, दर्शन वगैरे घेऊ आणि मग आपण खाली येऊ. मग काय थोडा नाश्ता वगैरे करू, मग आपण डायरेक्ट घरी येऊ. तर आमची बोललो तर पायऱ्या चढायच्या वेळ रात्रीच होईल, म्हणजे चालू होईल रात्रीच. रात्री चालू करू आम्ही. परत अजून एक पॉइंट फिरायचा आहे, म्हणजे दर्शन वगैरे घेऊन आल्यावर खाली तर अजून एक पॉइंट फिरायचा बोलतायत. तर आपण बघू, फिरू, तो पण पॉइंट दाखवतो तुम्हाला. तर आजची जर्नी इथून सुरुवात करूया. डे 3 सिरीज 3. अंबे मात की जय. तर आता आपल्या जर्नीला स्टार्ट झाली आहे पावागड जर्नी. चला. तर आता पहिला थांबलंय पेट्रोल भरायला आहे बघा. हे सर पावा बघा, पेट्रोल भरायला थांबलंय. कितीचा पेट्रोल टाकलाय? नाही लागणार. विचार करणार. तर चला आता निघालाय पेट्रोल पंपावरून. पेट्रोल भरलाय, आता निघालाय पेट्रोल पंपावरून. तर इथं आला 14 डिग्री थंडी आहे. 14 डिग्री वरती आहे. एवढा मायनस नाही होत, 14 डिग्री वरती आहे. आणि धुकं बघा, एकदम धुक्यात अशी गाडी आहे. आणि इकडं काच पण अशी ओली झाली धुक्यात. दाखवतो हे बघा, काच पूर्ण बर्फावानी झाली आहे बघा. पूर्ण अशी बर्फावानी झाली काच मग अशी धुक्यात ना. बघा धुक्यात ना. तर आता दुसरा हॉल्ट घेतलाय चाय पिण्यासाठी. बघा इकडे
इथं राजवाडी चाय म्हणून आहे. तिथं टोल नाक्याच्या जरा पुढे थांबलोय तिथं चाय चाय पिऊया. चाय दाखवते आता चाय घेतले राजवाडी चाय पिऊया. हाय टेस्ट पण चांगले आहे चायला. क्वालिटी चांगली आहे. बघा झोपलाय बघा कसा. मित्रांनो आता रात्रीचे वाजले ऐका. दिसणार ना असं. 1 hour later. तर आता मी परत एकदा थांबलोय चाय प्यायला. हे बघा राजवाडी म्हणूनच आहे. राजवाडी म्हणून आपल्याला एक भाई भेटलाय चाय देतो. चाय पिऊया पटकन चला. चाय घेतले पण गरम लय. पितो कशी तरी आता. कडक चाय येतो. गरम गरम कडक चाय. ना एकदम बरफ बरफ वाटतं. एकदम बरफ बरफ. काय पितो भेटतो. 3 hours later. आता चढतोय. कितना सीढ़ी है पता है क्या? 1800 सीढ़ी. 1800 चल ना. हाँ चल 1800 सीढ़ी है. चढ़ेगा क्या? धावत धावत दौडून धावत धावत धरून काय सगळे चालत चालत चालतात. आपला पावागड यात्रेला सुरू झाली. तुम्हाला दाखवतो तेवढे मोठे डोंगर आहे. त्या डोंगरावरती बघा एवढा मोठा डोंगर आहे. आणि तिकडे हे पण आहे क्रेन. उडण खटोला बोलतात त्यांच्या भाषेत. मला दाखवतो. हे बघा सगळे केक चाललेत. तर आता आपला स्टार्ट झाले पावागड चढायला. हे बघा सगळे जण आहेत. तुम अंदर जाओ और ये उधर जाए रास्ता देखो ना. काकी येईपर्यंत दमली. तर क्या हुआ क्यों गए? पिंटू था क्यों दम गया? थक गया क्यों थक गया? हे कोण आहे काकी? फोटो तो पाडा. हे माकड आहे. टायगर आहे. तिथं बघ चांगलं चालू पण त्याचा संबंध होत नाही. तर आता आम्ही चौघात आलोय वरती. आता मेन दरवाजावर पोहोचलोय बघा. तर आम्ही आता पहिलाच चौघा आलोय दर्शन घ्यायला. बाकीचे सगळे खाली जाणार.
बाकी सगळे खाली आहेत. त्याच्याला जाऊया. चला फटाफट बरं. आता दर्शन करायला आलोय ते दर्शन करतो. तुम्ही पण दर्शन करा. तर इथं अजून एक मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. हे बघा पूजा चालू आहे. आताच मस्त चांगलं दर्शन केलं. तुम्ही दर्शन केलं असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला आता एक चांगली गोष्ट दाखवतो आणि हे करतो दाखवतो. इकडं किती उंचावरती आम्ही आलोय. ते असं उंच आहे बघा. दोन्ही साईडला दरी आहे आणि मध्येच हे टोकावरती मंदिर आहे. एकदम लय टोकावर मंदिर आहे. या साईडला बघा. इथून येतात सगळेजण पण एकदम सिटी एकदम छोटी छोटी दिसते. बाहेरची सिटी परत घरा वगैरे सगळं एकदम छोटं छोटं दिसतं. त्या साईडला पण एक मंदिर बनू शकतो. तर मंडळी दर्शन तर एक नंबर झालंय. त्यासोबत कुठून कुठून आलेले भाविक त्यांनी पण चांगलं दर्शन केलं. तरी भरपूर गर्दी होती आज. तरी आज दर्शन भेटला. आज आम्ही सकाळी किती वाजता आलो? आज आम्ही सकाळी 7 वाजता म्हणजे 7 वाजता पायऱ्या चढायला स्टार्ट केल्या आणि 10 वाजेपर्यंत इथं पोहोचलो वरती मंदिरापर्यंत. मंदिरात चांगलं दर्शन घेतलं. परत फोटो वगैरे काढले. आता खाली जायचंय. आता बघू पहिला खालचे वरती येतील तेव्हा आपण खाली जाऊ. आता आपण खाली जाऊ ते वर येतील मग मिसअंडरस्टँडिंग होईल त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. मग आपण इथं थांबू थोडा वेळ. मग आपण नंतर जाऊ खाली. ते आल्यावरती बघ त्यांच्याशी भेटू नंतर खाली जाऊ. आणि तुम्हाला हा सीन दाखवतो. या साईडला बघा एकदम उंचावरती असं आहे देऊळ आहे. त्या साईडला एक छोटासा तलाव बोलू शकतो. आणि या साईडला दुधिया तलाव आहे. हे बघा झूम करतो. मगाशी काही शूट करायला भेटलं नाही कारण मोबाईलची चार्जिंग संपते आणि त्यातच आम्ही शिड्या चढतोय आणि दमतोय. त्यामुळे शूट करायला भेटत नाही कारण नुसती सास फुलते मध्ये मध्ये. तर शूट करायला भेटलं नाही. आता तुम्हाला जाताना सगळं दाखवतो. परत खाली गेलात की एवढी दुकान आहेत ना काय बोलू नका. मला सगळं खायला भेटल खाली. खाली कॅन्टीन आहे. परत जेवणासाठी व्यवस्था केली जाते
आणि बोललं तर देवाचे फोटो वगैरे सगळं असतं खाली. तर तुम्हाला जाताना सगळं खाली दाखवतो. तरी अगोदर मी व्हिडिओ काढले त्याच्यात तुम्ही बघा. तर आता त्यांना खालच्यांना येऊन दे पहिला, मग त्यांच्यासोबत भेटू आणि त्यांच्यासोबतच खाली जाऊ.